12 वर्षापासून पत्र्याच्या शेडमध्ये अंगणवाडी भरत असून चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासन मात्र बेफिकीर आहे। अकोले काटी गावातील अंगणवाडीसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित इमारत नसल्यानं लहान मुलांना तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमध्ये बसवून शिक्षण दिलं जात आहे। सुरुवातीला तात्पुरती व्यवस्था म्हणून उभारण्यात आलेले हे शेड आता पूर्णपणे जीर्ण झाले आहे। अनेक ठिकाणी पत्रे फाटलेले असून पावसाळ्यात पाणी थेट वर्गात गळतं। उन्हाळ्यात पत्र्याखाली प्रचंड उकाडा निर्माण होतो, तर हिवाळ्यात थंडीचा सामना करावा लागतो। त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। विशेष म्हणजे अंगणवाडी परिसरात साप, उंदीर आणि घुशींचा वावर वाढल्यानं पालकांची चिंता अधिकच वाढली आहे। फाटलेल्या पत्र्यांमधून आणि आजूबाजूच्या मोकळ्या जागेतून सरपटणारे प्राणी अंगणवाडीत शिरण्याची शक्यता कायम असल्यानं चिमुकल्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अंगणवाडीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे करण्यात आली, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। परिणामी आजही गावातील लहान मुलांना अत्यंत असुरक्षित वातावरणात शिक्षण घ्यावं लागत आहे। पालकांनीही प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली। शासनाकडून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवल्या जात असताना प्रत्यक्षात मात्र मुलांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचं वास्तव अकोले काटी येथील अंगणवाडीमधून समोर येत आहे। गावातील नागरिकांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, महिला आणि बालविकास विभाग तसंच ग्रामपंचायतीनं तातडीनं लक्ष घालून नवीन अंगणवाडी इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि सुरक्षित सुसज्ज इमारत उभारावी अशी जोरदार मागणी केली। अन्यथा आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला। अंगणवाडी 12 वर्ष झालं चालू आहे, असंच आहे असंच प्रशासन काय काळजी घेत नाही आणि साप, इचू, काटा ह्याची भीती आहे, अडचण पण भरपूर आहे। ह्याची काय तर सोय करावं असं आमची नम्र विनंती आहे। दरम्यान चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासन नेमकं कधी जागं होणार आणि अकोले काटीतील बालकांना सुरक्षित अंगणवाडीची सुविधा कशी मिळणार याकडे संपूर्ण गावाचं लक्ष लागलं आहे।